इंडियामध्ये, कारण की 170 किलोचा अजून तर बघण्यात नाही आलेला आपल्या. पोटच्या गोळ्याला द्यायचं असं का माहिती. बोकड आहे म्हणून काय ते काही ही नाही ना, पोरासारखं सांभाळलेलं आहे आम्ही त्याला. भारतातील सर्वात देखणा आणि उंच बोकड तुम्ही कधी पाहिला आहे का? नाही ना? तर पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या बोकडाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद हे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने मुस्लिम बांधव वेगवेगळे बकरी बोकडे खरेदी करत असतात. या बोकडांची किंमत हजारो रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंत असते. या बकरी ईद या सणानिमित्ताने संपूर्ण देशात विविध जातीचे रुबाबदार वजनी अशा बोकडांची जणू स्पर्धाच लागते. असाच एक साताऱ्यातील दस्तगीर बागवान यांनी तयार केलेला वजनदार आणि देखणा गुलामे मुस्तफा नावाचा बोकड भारतातील सर्वात वजनदार आणि देखणा बोकड ठरला आहे. या गुलामे मुस्तफा बोकडाचे वजन तब्बल 170 किलो आहे. हा बोकड राजस्थान येथील कोटा जातीतील भारतातील सर्वात मोठा बोकड ठरला आहे. या गुलामे मुस्तफा या बोकडाचा खुराक किती आहे, हा बोकड कुठे विकला, तो कितीला विकला, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत दस्तगीर बागवान यांच्याकडून. वेगळं सांगायचं झालं तर आपला दरवर्षी मोठा बोकड असतोच. 5 वर्ष झाला आपण मोठी बोकड दरवर्षी एक एक येतो आपला. या 5 वर्षात सगळ्यात मोठा बोकड आहे आपला, वजनात सगळ्यात मोठा आहे आणि दिसायला बी खूप सुंदर आहे. तो गुलाबी स्किन मध्ये येतो. हा कोटा जातीचा आहे, राजस्थान मध्ये कोटा जातीचा आहे आणि याचं हाईट 40 इंच आहे हाईट आणि वजन याचं 170 किलो आहे. खुराक मध्ये त्याला दूध असते, राईचं तेल असते, परत गहू असतो, मका असतो, हरभरा असतो, दूध असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्याला तूप दिलं जातं. यावर्षी आपण पुण्यात दिलेला आहे. शहाबाज खान म्हणून व्यक्ती आहे, त्यांना दिलेला आहे आणि हा 4 लाख रुपयाला विक्री झालेला बोकड आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपला मोठं बोकड असल्यामुळे किंमत चांगली आली त्याला. म्हणजे तयारीच अशी असते की आपला घरूनच विकला जातो बोकड आणि याला पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं घरी येऊन आपल्यावर होऊन जातो त्याचा सौदा. भावना म्हणजे पोटच्या गोळ्याला द्यायचं असं का माहिती. बोकड आहे म्हणून काय ते काही ही नाही ना, पोरासारखं सांभाळलेलं आहे आम्ही त्याला. आणि दरवर्षी आपण दुःख तर होतं पण काय आता शेवटी द्यायचंच आहे त्याला. वेस्ट इन्शाल्लाह हाच असेल इंडियामध्ये, कारण की 170 किलोचा अजून तर बघण्यात नाही आलेला आपल्या. भारतातील सर्वात वजनी बोकडाचा मान हा साताऱ्यातील गुलामे मुस्तफा याला मिळाला आहे. एका वर्षाची कडी मेहनत आणि बोकडाला तब्बल 170 किलो वजनाचा बनवून दस्तगीर बागवान यांची चर्चा साताऱ्यासह संपूर्ण देशभरात आता झाल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.